Hello students, now today the next example, uh, base year weights में W, current year price relatives त्याला I म्हणायचं are given, then calculate the cost of living index याचा अर्थ CLI. तर CLI चे आपले दोन फॉर्म्युले आहेत, बरोबर आहे. CLI चे आपले काय दोन फॉर्म्युले, CLI इक्वल टू काय फॉर्म्युला, समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0. इथं काय आहे पहिलं Q0 आणि Q0 मल्टिप्लाय 100, हा एक फॉर्म्युला आहे. पण कुठला हा फॉर्म्युला कधी वापरायचा आपल्याला, ॲग्रिगेट मेथड असेल तर, ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड असेल तर हा वापरायचा आहे. आणि दुसरा CLI इक्वल टू काय फॉर्म्युला, समेशन IW डिवायडेड बाय समेशन W. ही टर्म इंटू 100 नाही, लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युला. आता आपलं काय दिले, वेट दिले आणि काय दिले, करंट इयर प्राइस रिलेटिव्ह म्हणजे आय दिले. याचा अर्थ W दिले, आय दिले, म्हणजे आपला फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल, हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे, हे दोनच फॉर्म्युले CLI चे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, हे CLI चे दोन फॉर्म्युले. याचा अर्थ हा फॉर्म्युला कुठला आहे, इज इक्वल टू P01L. हा दोन्ही फॉर्म्युला सेम आहे. ह्याचा फॉर्म्युला आणि ह्याचा फॉर्म्युला काय हाच आहे, बरोबर आहे. हे दोन फॉर्म्युले CLI चे. याचा अर्थ लिव्हिंग कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स हा एक फॉर्म्युला. दुसरा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स इक्वल टू काय, समेशन IW डिवाइड बाय समेशन W. आता इथं आपला कुठला यूज करावा लागेल, आपला गिवन काय ग्रुप दिला आहे आय आणि W, हे सगळे ग्रुप्स हे तुम्हाला काय दिले गिवन आहे. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला आपला यूज करावा लागेल, कुठला, समेशन CLI इक्वल टू समेशन IW डिवायडेड बाय समेशन W. आता हा फॉर्म्युला यूज करायचा म्हणलं तर आपला गिवन काय, आय पण दिला आहे, W दिला आहे, म्हणजे आय दिला आहे, W दिला आहे. आपलं काय पाहिजे, समेशन Wच पाहिजे, समेशन IW. याचा अर्थ अगोदर आपला IW काढावा लागेल. याचा अर्थ थर्ड कॉलम सोल्युशनमध्ये काय येणार तुमचं, हे सोल्युशनमध्ये आहे तसं परत येणार हे कॉलम. ठीक आहे, सोल्युशनमध्ये आहे तसं लिहिलं की परत तुम्हाला काय करावं लागेल, IWचे कॉलम फक्त ॲड करावं लागेल. अगदी सिम्पल आहे. आय दिलं आहे, W दिलं आहे, IWचा फक्त कॉलम ॲड करायचा आणि समेशन ह्याची घ्यायची, IWची समेशन आहे आणि Wची समेशन आहे, याची पण समेशन लागेल आपल्याला. समेशन W इक्वल टू आणि समेशन IW इक्वल टू. आता ह्याची समेशन किती आली बघा, किती आली समेशन 20, किती आली 20. आणि आता इकडं IW करा, 7 5 35, 350, 9 त्रिक 27, 270, नंतर 200, 6 चौक 24, नंतर 8 संख 48, हे झालं गुणाकार. आता यांची सम, यांची काय बेरीज किती आली बघा इथं, 1540. किती येते, 1540. अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे. काय अवघड आहे का, दिलेला डाटा फक्त तुम्हाला एवढं इथपर्यंत होता. सोल्युशनमध्ये आपण काय केलं, आहे तसं ठेवलं, फक्त पुढं कॉलम एक वाढवला, IWचा कॉलम केला. आता समेशन घेतली, फक्त व्हॅल्यू पुटअप करा. CLI इज इक्वल टू समेशन IW किती आहे, 1540 डिवायडेड बाय 20 करा. 0 0 कॅन्सल, 2 भाग घाला, किती आलं, बे एक बे, नंतर बे सती 14, खाली वरला 1, वरती 4चा आणि बे सती 14, किती आलं 77. याचा अर्थ CLI इक्वल टू काय आलं, हे 77. याचा अर्थ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स इज 77. किती सोपं एक्झाम्पल आहे का, समजलं का काय केलं, फक्त दिलं तुम्हाला काय फक्त बघायचं आहे. ह्या CLI जर तुम्हाला विचारलं, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स विचारलं, तर तुम्हाला गिवन काय बघायचं, W आणि I दिलं तर फक्त हा फॉर्म्युला वापरायचा. जर W I दिलं नसेल तर आपला पहिला फॉर्म्युला वापरायचा, कुठला, समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 इंटू 100, तो फॉर्म्युला यूज करायचा. ओके, मग त्यात तुम्हाला बेस करंट इयर दिलेलं असतं ते. ठीक आहे, आता हे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. हेच एक्झाम्पल आता फाइंड एक्स, काय आता हे फाइंड एक्स बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल,
फाइंड एक्स म्हणलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड एक्स. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स इज किती दिले, आता दिले तुम्हाला किती दिले, 150 इज 150. ठीक आहे, याचा अर्थ तुम्हाला आता हे ग्रुप दिले, हेच ग्रुप आहे काय, फूड, क्लोथिंग, फ्युजल, हाऊस आणि मॅच, हेच आहे. याचा अर्थ आय दिले आणि डब्ल्यू दिले. आय किती आहे बघा, 180 120 120, नंतर 300 100, नंतर हे 300, नंतर 100 आणि 160 हे आय दिले. नंतर डब्ल्यू काय दिले, 456, नंतर एक्स आणि 3 काय दिले, एक्स आणि 3 दिले. हे गिवन आहे. फाइंड एक्स विचारले, CLI, याचा अर्थ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स इज 150 हे दिलेलं आहे. याचा अर्थ आपला एक्स काढायचा आहे, हे दिले. याचा अर्थ आय आणि डब्ल्यू पण दिलं तुम्हाला, एवढं दिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. याचा अर्थ आपला फॉर्म्युला कुठला वापरावा लागेल, आत्ताचा फॉर्म्युला वापरायचा. कुठला वापरायचा, CLI इज इक्वल टू समेशन IW डिवायडेड बाय समेशन W. हाच फॉर्म्युला यूज करायचा. त्यामुळे आपला सोल्युशनमध्ये काय करावं लागलं, आता हे ग्रुप हे आहे तसं आयची व्हॅल्यू, डब्ल्यूची व्हॅल्यू आणि IW करून घ्या. किती, 18×72 जे 720, नंतर 12×5 60, 600, नंतर साहित्रिक 18, नंतर हे 100 प्लस एक्स, 100 गुणाकार आहे ना, 100x, नंतर 16×48 झालं. हे झालं मल्टिप्लिकेशन. आता समेशन यांची घ्यायची. समेशन किती येते बघायचे, 6 4 10 5 15 16 17 18, याचा अर्थ 18 प्लस एक्स. किती आलं, 18 प्लस एक्स. आता यांची सम किती आलं बघा, आता 18 प्लस एक्स आली, किती आलं बघा, 3600, 3600 प्लस 100x. किती आहे, ह्यांची बेरीज 1 2 3 4ची बेरीज ही आली 3600, प्लस किती आहे 100x झालं. किती सोपं आहे, फक्त गुणाकार केलं आहे, त्यांची बेरीज केली आणि आता आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता आपला फॉर्म्युला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. ला मग हे किती आलं, हे गिवन आहे आपला 150. समेशन IW किती आहे, 3600 प्लस 100x डिवायडेड बाय समेशन W किती आहे, 18 प्लस एक्स झालं. क्रॉस मल्टिप्लाय फक्त करा. याचा अर्थ 150 इंटू 80 प्लस एक्स इक्वल टू 3600 प्लस 100x हे ना, एक गुणात. ठीक आहे, 150 गुणले 18 करा, 150 गुणले 18 किती आलं, 2700. किती आलं, 2700 प्लस 150x, 150ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला, इक्वल टू 3600 प्लस 100x. एक्स फक्त एका साईडला घ्यायचे, बाकी सगळे इकडे साईडला घ्यायचे. ठीक आहे, आता हे किती आलं, 150x नंतर मायनस 100x इक्वल टू हे किती आलं, 3600 आणि हे इकडे जाणार, याचा अर्थ 2700. एक्स फक्त आपण काय केलं, इकडचं एक्स आहे तसं ठेवला, इकडचा एक्स शिफ्ट केला, त्यामुळे प्लसचा मायनस झाला, इकडचा आहे तसं ठेवला, इकडचा शिफ्ट केला. ठीक आहे, आता 150 मधून 100 गेले, किती राहिले 50x इक्वल टू 3600 वजा 2700 वजा 2700 किती आलं, 900. किती आलं, 900. देअरफॉर x इक्वल टू 900 डिवायडेड बाय 100. 0 0 कॅन्सल. किती आलं, 5 1 5, नंतर 5 1 5, 5 1 5, खाली उरले 4, वरती 0, 85 40. ठीक आहे, 85 40 याचा अर्थ किती आलं हे, देअरफॉर x इक्वल टू 18. x इक्वल टू 18. किती सिंपल एक्झाम्पल आहे. काय आपल्या फक्त फाईंड एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. दिले तुम्हाला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स दिलेला आहे, तोच फॉर्म्युला वापरायचा. अर्थ आय दिले, डब्ल्यू दिले. ठीक आहे, आय आणि डब्ल्यू दिलेला आहे आपला, त्यामुळे सगळ्या व्हॅल्यू हा फॉर्म्युला यूज करायचा आणि हे सोड. मी याचा अर्थ तुम्हाला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे दोनच फॉर्म्युले आहेत,
जर IW दिला तर पटकन हा फॉर्म्युला आपला यूज करता येतो. IW समेशन IW डिवाइड बाय W हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, किंवा पॉईंट एक्सची व्हॅल्यू असेल, वायची व्हॅल्यू असेल ते आपल्याला काढता येऊ शकते. ठीक आहे, समजलं का? समजलं. एक्झाम्पल काय केलं ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला हा टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला टॉपिक काय संपलेला आहे. परत थोडक्यात तुम्हाला या टॉपिकमध्ये 3च पार्ट करायचे आहेत आपल्याला. शॉर्टमध्ये रिव्हिजन घेतो जरा. यामध्ये आपल्याला काय 3 पार्ट करायचे आहेत फक्त. पहिला पार्ट कुठला आपला? पहिला पार्ट कुठला? सिंपल ॲग्रिगेट मेथड. सिंपल ॲग्रिगेट मेथड. त्याच्यामध्ये नंबर 1 काय? प्राइस इंडेक्स नंबर. प्राइस इंडेक्स नंबर. सेकंड काय? क्वांटिटी इंडेक्स नंबर. आणि सी काय? व्हॅल्यू इंडेक्स नंबर. प्राईसला आपण काय म्हणतो? P0. काय म्हणतो आपण? P0. याला काय म्हणतो आपण? Q0. याला काय म्हणतो आपण? P01. झालं. आता ह्याचा फॉर्म्युला काय येतो? P01चा फॉर्म्युला काय याचा? P01 इक्वल टू समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 इंटू 100. इथं एकाला काय येतो? समेशन Q1 डिवायडेड बाय समेशन Q0 इंटू 100. आणि व्हॉल्यूमचं काय येतो? मल्टिप्लाय समेशन P1 Q1 डिवायडेड बाय समेशन P0 Q0 इंटू 100. हा झाला पहिला पार्ट, सिंपल ॲग्रिगेट मेथड. त्याच्यामध्ये प्राईस, क्वांटिटी आणि व्हॅल्यू हे 3 फॉर्म्युले. समजलं. नंतर ह्याच्यामध्ये परत दुसरा आपला कुठला आहे? सेकंड मेथड कुठली आपली आता? सेकंड काय? वेटेड ॲग्रिगेट मेथड. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मेन फॉर्म्युला आपण येते आता प्राईस क्वालिटी जी आहे ती इथं बघूया. याच्यामध्ये काय आता पहिला पार्ट कुठला आहे ह्याच्यामध्ये? नंबर 1 P01L इक्वल टू काय फॉर्म्युला? समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0. आता इथं फक्त L आहे, याचा अर्थ काय करायचं? हे 0 Q0 इंटू 100. झालं. सेकंड कुठला आहे? P0LP. फक्त Qच्या इथं काय? Qच्या ऐवजी काय करायचं? 1 करायचं. हे P1 समेशन P0 हा कॉमन लिहिला. इथं आता चेंज काय करायचं आपलं? इथं Q1 इंटू 100. की सोपं आहे. थर्ड कुठला आहे आपला? थर्ड P01DB इक्वल टू काय त्याला? P01L प्लस P01P डिवायडेड बाय 2 असा फॉर्म्युला वापरायचा. किंवा ऑर काय? हा एक फॉर्म्युला म्हणजे समेशन P1 Q0 डिवायडेड बाय समेशन P0 Q0 प्लस म्हणजे हा एक फॉर्म्युला झाला. ठीक आहे. हा दुसरा फॉर्म्युला Pचा हा झाला L. नंतर P काय? समेशन P1 Q1 डिवायडेड बाय समेशन P0 Q1 डिवायडेड बाय 2 इंटू 100. ह्या काय झाला? ऑर फॉर्म्युला. हे असा फॉर्म्युला असेल किंवा असा असेल. ठीक आहे. नंतर फोर्थला काय आपला? फोर्थला कुठला आहे? P01ME. ह्याला काय? फक्त ME ला काय सांगितलं तुम्हाला? दोन्हीची फक्त ॲडिशन आहे, फक्त हे नाही. आणि टॉपची ॲडिशन डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटरची ॲडिशन. याचा अर्थ समेशन P1 Q0 प्लस समेशन P1 Q1 डिवायडेड बाय समेशन P0 Q0 प्लस समेशन P0 Q1 इंटू 100. हे 2 घ्यायचं नाही,
फक्त वरची ॲडिशन करायची, खाली खाली ॲडिशन करायची. ठीक आहे. नंतर फिफ्थला कुठला आहे P01F, याचा अर्थ रूट. एफ म्हणलं की रूट घ्यायचं आणि इथं काय करायचं आहे, फक्त मल्टिप्लिकेशन, ह्यांचं मल्टिप्लिकेशन ह्याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपलं. मी तिथं फक्त मल्टिप्लिकेशन घ्यायचं ह्याच्या, हे आहे तसंच आणि हे आहेच, फक्त मल्टिप्लाय करायचं. काय आलं मग इथं समेशन P1 Q0 डिवायडेड बाय समेशन P0 Q0 मल्टिप्लाय, हे आहे तसं घ्यायचं. समेशन P1 Q1 डिवायडेड बाय समेशन P0 Q1 आणि इंटू 100 झालं. आणि 6 कुठला आहे P01W इक्वल टू हे फक्त काय करायचं आहे, समेशन बाजूला काढायचं. समेशन P1 बाजूला काढलं आपलं मेन आहे, समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 हे कॉमन फॉर्म्युला आपला. आता ह्याच्यामध्ये काय इथं फक्त राहिलं काय Q0 Q1 आणि अंडर रूट ऑफ इथं पण काय राहिलं Q0 Q1 डिवायडेड बाय मल्टिप्लाय 100. एवढे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. हा झाला सेकंड फॉर्म्युला. आणि आता थर्ड, म्हणजे हा झाला दुसरा पार्ट. पहिला सिम्पल ॲग्रिगेट, दुसरा वेटेड ॲग्रिगेट आणि थर्ड कुठला आहे, थर्ड पार्ट आपला कुठला आला तिथं लिहितो मी. थर्ड कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स इक्वल टू, पहिला फॉर्म्युला कुठला इज इक्वल टू समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 इथं Q0 इंटू 100 म्हणजे हाच फॉर्म्युला कुठला असतो आपला, हाच फॉर्म्युला कुठला आहे P01Lचा फॉर्म्युला आहे. सेम. दुसरा PLI इक्वल टू समेशन IW डिवायडेड बाय समेशन W. संपलं. हे दोन फॉर्म्युले आहेत. याचा अर्थ हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेम आहे. बरोबर आहे का, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेम आहे. ठीक आहे. अगदी सिम्पल फॉर्म्युले, एवढेच फक्त फॉर्म्युले आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं हा टॉपिक आपला संपलेला आहे. एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करा.